फक्त 2 वाट्या मैद्यामध्ये खुसखुशीत भरपूर लेयर सुटलेली, तरीही अजिबात तेलकट न होणारी आणि मुख्य म्हणजे कमीत कमी वेळात आणि बिना ओव्हनची रेसिपी आहे. तेलात टाकल्या टाकल्या अगदी मोजता न येण्यासारखे भरपूर लेयर्स खारीला सुटलेले आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकू शकताय, अगदी खुसखुशीत अशी ही खारी झाली आहे. अशी खारी तुम्ही बाहेरून न आणता मुलांसाठी चहासोबत चपातीला थंड करून ठेवू शकता. अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी राहते. आता इथे मी मध्यम आकाराचं एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये मी 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. मैदा चाळल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने आपण तूप घेतलेले आहे. तर पाव वाटी तूप मी घेतलेले आहे. जर तुम्हाला वाटीचा अंदाज समजत नसेल तर तुम्ही बरोबर मोजून 5 चमचे तूप यामध्ये घाला. जर तुपाचे प्रमाण जास्त झाले तर खारी खूप तेलकट होतील, म्हणून 1 चमचा तूप कमी घातलात तरी चालेल. तर यामध्ये मी तूप व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा ओवा आणि पाव चमचा मीठ घातलेले आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीनं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि गोळा होतोय आणि व्यवस्थित गोळा होतोय, याचा अर्थ व्यवस्थित असं पीठ हे सगळ्या साहित्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घेऊन याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ असं पीठ मळायचं नाही आहे. चपातीला मळतो तसंच मळायचं आहे, पण थोडंसं घट्ट असं मळायचं आहे. तर साठा बनवण्यासाठी आपण इथे 2 चमचे मैदा घेणार आहोत. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. हे तूप जर वितळलं तर 2 चमचे होईल. मी बिना वितळायच्या अगोदरच घेतलेलं आहे, तर हे 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जसं-जसं तुम्ही मिक्स कराल तसं एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार होईल. तुम्ही बघू शकता अगदी छान स्मूथ अशी ही पेस्ट याची तयार झाली आहे. जोपर्यंत अशी पेस्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला फेटायचं आहे. आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे, एका साईडला ठेवून घेऊ आणि पीठ मळून ठेवलं होतं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास हे पीठ ठेवू शकताय आणि वेळ नसेल तर पटकन केलं तरी चालेल. तर माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी पटकन करते. तर या पिठाचे बरोबर समान आकाराचे 5 गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. जसे आपण चपातीसाठी बनवतो असे. तर 5 गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला गोलाकारमध्ये व्यवस्थित हातावरती वळून घ्यायचे आहेत. हातावर वळून थोडेसे गोल असे हे गोळे करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पीठ न लावताच लाटत आहे. पातळ अशी आपल्याला ही पात लाटायची आहे. तुम्ही पीठ लावलं थोडंसं तरी चालेल, पीठ नाही लावलं तरी व्यवस्थित लाटता येतं. तर ही पात एकदम पातळ आणि गोल अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे बघा अगदी पातळ छान ही लाटली गेली आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला ह्या 5 गोळ्यांच्या 5 पाती आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या पाती मी लाटून घेतलेत आणि एक पात घेतले आणि आपण जो बनवलेला साठा होता तो हळू-हळू थोडा-थोडा सगळीकडे व्यवस्थित असा सगळीकडे लावून घ्यायचा आहे व्यवस्थित. साठा सगळीकडे व्यवस्थित लावल्यामुळे अगदी छान आपल्या खारीला भरपूर लेयर सुटतात. तर अशा पद्धतीनं दुसरी पात घेतलेली आहे आणि त्याला देखील मी अशा पद्धतीनं पहिल्या पातीला लाटून घेतलेल्या साठ्याप्रमाणे अशा पद्धतीनं सगळ्याच 5 पातींना आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. तर ही शेवटची पात आहे आणि शेवटची पातीला वरच्या बाजूला देखील अशा पद्धतीनं हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. बनवलेला साठा अगदी योग्य प्रमाणात झालेला आहे. तो उरला देखील नाही आणि कमी देखील पडला नाही. पातीला साठा लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी अशा पद्धतीनं दुमड घालून घ्यायची आहे आणि परत एकदा चौकोनी आकारामध्ये अशा पद्धतीनं दुमड घालून घ्यायचे आणि हातानं थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी ही पोळी लाटता येईल. हे लाटत असताना तुम्ही थोडासा पिठाचा वापर केलात तरी चालेल, तसं तर पिठाची जरुरी लागत नाही. तर गोलाकार आसेमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आणि सगळीकडे समान असं पीठ झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही पात लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता बिस्किटांसारखी मी पात लाटून घेते. बिस्किटाची साईज आपल्याला फक्त ठेवायची आहे, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त ठेवायची नाही आहे. लाटताना पात थोडीशी जाड झाली तर आतून थोडा भाग कच्चा राहण्याची शक्यता असते, म्हणून थोडीशी पातळ अशी ही लाटायची आहे. तर
इथे तुम्हाला आवडेल त्या साईजची तुम्ही कट करू शकताय. मला आवडेल असे मी या साईजची बाहेर मिळते त्या साईजची खारी मी कट केलेली आहे. आता इथे मी तुम्हाला कट केलेला पीस एक दाखवते. तुम्ही बघू शकता याच्यामध्येच आपल्याला लेयर्स दिसत आहेत. तर अगदी छान याच्यामध्येच आपल्याला लेयर्स दिसत आहेत. तर असे लेयर्स ते सुटलेले आहेत. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे मी तेल गरम करत ठेवले आणि तेलामध्ये कट करून घेतलेली खारी आपल्याला घालायची आहे. तर ही खारी थोडी मध्यम गॅसवरती भाजायची आहे. नाहीतर मग ती आतून थोडीशी कच्ची राहिल्यासारखी होईल. तुम्ही तेलात टाकल्या बघू शकता अगदी लेयर्स सुटून त्याचे बाहेर तेलामध्ये येत आहेत. एवढी ही छान अशी खारी होते आणि चवीला देखील अतिशय सुंदर अशी ही होते. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.